हे असं बरं नाही पण हे काय खाल्ल्यासारखं वाटतं माहिती आहे? पचल्याची ढेकर येते व्यवस्थित. आमचा आत्मा आणि पोट दोन्ही तृप्त झालेलं आहे. चीअर्स चीअर्स. बिस्किट आहे दोन्ही पण. हे बघा जरा पण नाही उरलेलं आहे पिठलं. आणि आता मी सुरुवात करतोय मिरचीने. तुम्ही मसाले करायला कधी आलात ना तर नक्की इथे विजिट करा. त्यामुळे आपला हा व्हिडिओ कम्प्लिटली व्हेज व्हिडिओ होणार आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला चप्पल इथे बाहेर काढावी लागेल. पण आता आम्हाला भूक लागली आणि त्यासाठी आम्ही जेवायला थांबलो ते या हॉटेलमध्ये. हाय नमस्कार. आत्ता मी आहे लालबागमध्ये. मी म्हणजे आम्ही दोघं आहोत. पाठीमागे अक्षता ऑलरेडी जाऊन बसलेली आहे आणि दुपारची वेळ आहे. दुपारचे 2 वाजलेत आणि आता मी लालबागमध्ये कशाला आलो होतो तर आम्ही आलो होतो मसाला मार्केट एक्सप्लोर करायला. आता तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे ते अशोक बाबरन फॅमिली या चॅनलवरती. म्हणजे आपलं दुसरं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती अशोक बाबरन फॅमिलीवरती. तर तो व्हिडिओ येईलच तुम्हाला. पण आता आम्हाला भूक लागली आणि त्यासाठी आम्ही जेवायला थांबलो ते या हॉटेलमध्ये. अशोक भुवन ॲड्रेस पण तुम्हाला दिसतोच आहे. आणि हे मसाला गल्लीमध्येच आहे. म्हणजे हेच मेनू कार्ड आहे. डोसा चटणी, इडली चटणी, उसळपाव, मिसळपाव हे सर्व पण तुम्हाला इथे मिळेल. विथ रेट सर्व दिसत आहे तुम्हाला. म्हणजे असं वेगळा मेनू कार्ड वगैरे काय नाही. जे आहे समोर ते हेच आहे. असं आहे हॉटेल. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला चप्पल इथे बाहेर काढावी लागेल. चप्पल बाहेर काढूनच आतमध्ये जायचं आहे जेवायला. अक्षता मॅडमने ऑर्डर तर दिलेली आहे. काय ऑर्डर दिली म्हणाली? भाकरी सांगितली. हां मी डाळ भात सांगितलं. ओके डाळ भात. वरण भात. डाळ भात नाही वरण भात. मी आता हेच परत याड काय होतं माहिती आहे कारण हिने पूर्ण व्हेज सांगितलं. आज आपलं व्हेज त्यामुळे आपला हा व्हिडिओ कम्प्लिटली व्हेज व्हिडिओ होणार आहे. इथे तुम्हाला व्हेज तर मी तुम्हाला सर्व दाखवलं आहे. सोबत तुम्ही नॉनव्हेज पण वाचलं असेल. हे बघा नॉनव्हेज पण मिळतं इकडे. उकडीचे मोदक वगैरे ते सगळं प्रोफेशनलीच असतं का? आणि इथे तुम्हाला व्हेजसोबत नॉनव्हेज पण खायला मिळणार आहे. तुम्ही आता बघितला कोळंबी मसाला वगैरे सर्व आहे. पाराला असतं फक्त. बुधवार, शुक्रवार आणि रविवार 3 वाराला असतात. आणि उकडीचे मोदक वगैरे पण मिळतात पण संकष्टीला. आमची स्पेशालिटी जी आहे ना सगळी माझी स्पेशालिटी आहे. थांबा मी तुम्हाला दाखवतो काय स्पेशालिटी आहे. हे बघा ही आमची स्पेशालिटी. हीच अक्षता बोलली ना माझी स्पेशालिटी पण आहे. तर ही बघा ती उकडीचे मोदक, गुलाबजाम मोदक, पायनॅपल मोदक. मोदकामध्ये पण 3 व्हरायटी आहेत. दहीवडे, शेवयांची खीर, तांदळाची खीर ही अक्षताची आवडती सर्व. आणि ही पुरणपोळी तर माझी पण आवडती आहे. आणि हे बघा आपलं आलं आहे तिचं वरण भात. अक्षताने स्पेशल मागवलेलं वरण भात. ही वरण वाटी आहे. तुम्हाला थोडी अजून हवं असेल तर मिळेल. आणि हा भात आहे. आणि हे वरण भात आणि ही चटणी कांदा हे एवढं येईल तुम्हाला 70 रुपीजमध्ये. हे आहे 70 रुपीजचं. आम्ही चपाती एक्स्ट्रा घेतलेली आहे जी 8 रुपयाची आहे. आणि ही भरली मिरची ना 12 रुपयाची. ही भरली मिरची 12 रुपयाची. आणि इकडे माझं ताट आलेलं आहे ते म्हणजे मी मागवलेलं आहे ते भाकरी. त्याच्यात 2 भाकरी आहेत. हे आहे पिठलं सोबत चटणी जी तिथे होती ती सेम आहे. चटणी आणि कांदा. आणि हे आहे 50 रुपीजचं. चला आता सुरुवात करूया जेवायला. हे अक्षता पिठलं खाते चपाती बरोबर. म्हणजे आपण घरी बनवतो ना सेम तसं आपली घरगुती पिठलं. बघा पिठलं घरगुती पिठलं चपातीवर होतं. तिला आवडलं अक्षताला. चव एकदम 1 नंबर आहे. भाकरीबरोबर बघा भाकरीबरोबर पण तिला आवडलेलं आहे. आणि हे ताट जर तुम्ही भाजीसोबत घेतलं ना भाजी चपाती म्हणजे 2 चपात्या येतात ना ताई? 3 चपात्या 1 भाजी आणि डाळ भात वरण भात हे तुम्हाला येईल 130 रुपयाला. आणि बघा इकडे तोपर्यंत अक्षताने खाल्ली मिरची भरली मिरची कशी आहे बघा. अक्षता मसाले करायला कधी आलात ना तर नक्की इथे विजिट करा. खरंच छान आहे. अजून तिने वरण ट्राय नाही केलं आहे पण मी सांगतोय कारण मिरची खाऊन ती खुश झालेली आहे मिरची. आणि इकडे माझं पिठलं खायला की नाही डाऊटच आहे. बघा सुरू झालं आहे पिठलं. आणि आता सोबत आम्ही ताक पण मागवलेलं आहे आणि सोलकढी पण मागवलेली आहे. आणि आता इकडे अक्षता डाळ राईस म्हणजे डाळ नाही वरण सॉरी परत आपला डाळ येते. वरण भात हातानेच खाल्ला पाहिजे. तो चमच्याने नाही खाल्ला. चमच्याने नाही खाल्ला पाहिजे. वरण भात खायचा तर तो हातानेच खायचा. घरात जेवल्यावर का वाटतं?
घरगुती बघा, एकदम घरगुती आहे, घरात जेवल्यासारखा. आणि आता हे आलेलं आहे लोणचा. आणि आता मी सुरुवात करतो मिरचीने. मिरची कशी आहे बघते, अख्खी मिरची, भरलेली मिरची. जरा पण तिखट नाही, एकदम मस्त वाटतं. त्याची भरलेली पूर्ण मसाला भरलेला आहे, एकदम भारी मिरची. आता मेन पिठलं भाकरी आपल्या गावचं स्पेशालिटी आहे. आमच्या गावी पिठलं भाकरी एक नंबर बनतं, तसं आहे का मी बघतो. पिठलं पण छान आहे, एक नंबर आहे. थोडंसं अजून जरा तिखट असतं ना, मला जास्त आवडलं असतं. पातळ पण चांगलं लागतं, पण आम्हाला थोडंसं घट्ट करायचं. बाकी एक नंबर आहे. सोबत ही चटणी दिली आहे, चटणी का दिली माहिती नाही मला. ती इडली चटणीची चटणी टेस्टिंगला दिली. आणि सोबत हवा आपल्याला कांदा, पिठलं भाकरी आणि कांदा, एक नंबर कॉम्बिनेशन. आणि ही जी चटणी आहे ना, ही इडली चटणीची चटणी आहे. चपाती बरोबर एक नंबर. काय बोलताय? चपाती बरोबर तर ट्राय केली, भाकरीवर खाऊन बघतो चटणी. छान आहे. इडली चटणीची आहे. इडली चटणीवर असं 3-4 वाट्या तर सहज लागल्यास का, एवढी चांगली चटणी आहे, एक नंबर चटणी आहे. त्या चटणीसाठी तर भाई यायलाच पाहिजे इकडे, एक नंबर चटणी. बाकीचे आयटम ट्राय करायचे, सोबत चटणी नक्की घ्यायची, कुठल्या पण पदार्थाबरोबर एक नंबर लागली चटणी. हे वरण आहे, तेवढं तिने वरण भातावर वरण घेऊन पण एवढं वरण उरलं आहे, ते वरण शिकवलं. यायला पण भारी आहे यार, एक नंबर आहे. नची एक वाटी अशी तून झाली, अल्टिमेट चव आहे वरणाची पण. आणि यांच्याकडे ना भरपूर पदार्थ मिळतात. आता मिसळपाव विचारत होतो, पण मिसळपाव वगैरे संपला आहे यांच्याकडे सकाळी. आणि यांच्याकडे टिफिन सर्व्हिस पण आहे. सुरुवातीला मी जे तुम्हाला रेट दाखवले ना बोर्डावरचे, 50 रुपये, 70 रुपये, काय 110 रुपये, 90 रुपये, ते मंथली टिफिनचे रेट आहेत. ते इथले रेट नाहीत. आता आपण जे थाली घेतली ती तुम्हाला दाखवली मी, 30 रुपये आणि 50 रुपये. बाकी जे बोर्डावरचे रेट होते ना, ते लिहिलेले होते, ते टिफिन सर्व्हिसचे रेट होते. आणि यांच्याकडे संध्याकाळी 4 नंतर पाणीपुरी, शेवपुरी, हे आपले चाट आयटम पण मिळतात. म्हणजे अशोक भुवनमध्ये काय मिळत नाही असं वाटत नाही मला, सगळंच मिळतं. व्हेज आहे, नॉनव्हेज आहे, थाली आहे, चपाती आहे, भाकरी आहे, मेंदू वडा, इडली वडा, सगळं काय मिळतं. म्हणजे इकडे आलात तुम्ही या गल्लीमध्ये तर हे हॉटेल परिपूर्ण, काही कुठल्याही वेळेला या, तुम्हाला काही ना काही तर नक्कीच मिळेल. मी आता सोलकढी ट्राय करते, अस्सल मालवणी आणि मालवण्यांची स्पेशल सोलकढी. एकदम त्याला घरगुती जेवण हवं आहे. आणि रोज जेवायचं इकडे, म्हणजे मार्केटमध्ये जे कामाला वगैरे येतात ते लोक इथे जेवतात रोज. आणि बाकी टिफिन सर्व्हिस पण मी तुम्हाला सांगितली. पण चव म्हणाल तर एक नंबर घरगुती चव आहे. आणि खरोखरच घरगुती चव लागलं. म्हणजे पिठला पण एवढा होता भारी ना, हे बघा जरा पण नाही उरलेलं आहे पिठला. इकडे डाळ भात पण उरलेलं नाही आहे, जरासुद्धा काही शिल्लक राहिलेलं नाही. आणि ही चटणी दिसते, ही थोड्या वेळाने संपलेली दिसेल तुम्हाला, कारण ही वाटी संपली आहे, नीचा नंबर येतो आता. आणि इकडे आहे ताक, थोडंसं मीठ हवं आहे. अक्षरा तर बोलली त्यात मीठ कमी आहे, म्हणजे मीठ पाहिजे होतं, कमी आहे म्हणजे नाही, मीठ पाहिजे होतं. आता कोणाला लागतं कोणाला नाही लागत, मी पिऊन बघतो. नाही, मीठ बरोबर आहे, मला थोडंसं मीठ बरोबर आहे. ती बघत राहणार आहे, मी संपवणार आहे, तिला देणार नाही तर ताक, कारण ताक एवढं भारी आहे. तर त्याआधी जरा सोलकडीचं एक सीट घेऊया. सोलकडी आहे ना. चीयर्स चीयर्स. मीच पिते दोन्ही पण. इकडे बघत बसा, कॅमेरा पकडून ठेवू नका कॅमेरा जरा. ह्या बघा, ह्या चालवतात हे अशोक भुवन, माझ्याच नावचं हॉटेल आहे अशोक भुवन. आणि या श्रद्धा जाधव ना, बघा श्रद्धा जाधव ताई. आणि इथे सर्व महिलाच आहेत ना बनवणारे, का सर्व महिला आहेत? काय म्हणता? ओके, सर्व सिनियर सिटीजन आहे. ओके. आणि सकाळी किती वाजता चालू होतं आणि संध्याकाळी? म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण दिवसच झाला ना. हां, इथून होतं का? ओके, खूप छान. ते
6 महिने झालेत. नवीन आहे, पण नवीन असून चव एवढी भारी आहे ना की रोज आलं पाहिजे. पुण्यनगरीमध्ये पण लेख आलेला आर्टिकल. पुण्यनगरीमध्ये अशोक भुवन. नाही खरं टेस्ट खूप छान म्हणजे असं घरात जेवल्यासारखं वाटतं. आणि जेवण ना हे हेवी जरा पण होत नाही, म्हणजे तुम्ही रोज जेवला तरी काय प्रॉब्लेम नाही. एवढं भारी आणि एकदम मस्त जेवण आहे. आमचं इथून घरी जाऊन डाळ भात भाजी चपाती सगळं घेऊन जातो. आणि चपात्या पण झालं जसे हे चपात्या बघा, आपण हे आता ही आतमध्ये जेवण बनवतात. म्हणजे आता ताई म्हणू मावशी म्हणू, तुम्ही ताई म्हणू मावशी. हां, आम्ही वर्किंग असताना त्या सांभाळतात. हो का? वी आर वर्किंग. ओके ओके. सॅटर्डे संडे इथे. आणि या सांभाळतात मग. मिस्टर. आणि सर्व जेवण वगैरे तुम्हीच बनवतात. बघा हे बघा आतमध्ये त्या हां जेवण बनवतात. मशरूमची भाजी बनवते. टेस्ट करायची. चालेल, नेक्स्ट टाइम परत येऊ आपण इकडे ह्या मार्केटमध्ये. बघा हे हॉटेलचं आर्टिकल जे तुम्हाला आता ताई सांगत होतं ना पुण्यनगरीमध्ये आलं ते बघा हे आर्टिकल. चवीची ठिकाण. आणि खरोखर आहे हे वाक्य एकदम 100% बरोबर आहे. सर्वोत्तम चवीचे पुण्यनगरी. आणि याच्यामध्ये यांचा आलेला हा लेख. तर मस्तपैकी असं घरगुती म्हणजे सात्विक म्हटलं तरी चालेल. सात्विक असं जेवण आमचा आत्मा आणि पोट दोन्ही तृप्त झालेलं आहे. एकदम मस्त आहे. म्हणजे आत्मा आणि पोट तृप्त खूप कमी वेळेला होतो. म्हणजे दोन्ही एकसाथ तृप्त होणं जरा रेअर असतं. पण त्यातलं आज एक झालेलं आहे आमच्याबरोबर. आणि ते पण स्पेशली व्हेज खाऊन बाहेर. मी तर बरेचसे व्हिडिओ आपण बघितले असतील आपले शेवटचे. पुरेपूर कोल्हापूर खसका सगळं नॉनव्हेज होतं. पण आज आम्ही व्हेज जेवलो आहे आणि आम्हाला खूप आवडलं आहे. अशोक भुवन हॉटेल. आणि हे कुठे आहे तर आपली मसाला गल्ली. तिथे आपले लालबागचा राजा गणपती बसतात ना तिकडेच. ज्या लालबागचा राजा गणपतीची जी गल्ली आहे त्याच गल्लीमध्ये हॉटेल आहे. आणि टायमिंग वगैरे सर्व तुम्हाला काहींनी सांगितलेलं आहे. बाकी आम्ही तर एकदम खुश आहोत. कधी आला तिकडे तर नक्की या. नक्की या म्हणजे 100% या. पण वेळेत या जरा, कारण आम्ही आता 2 वाजता आलो तर 1-2 आयटम संपलेले होते. ते परत बनवत होते पण तेवढा वेळ नव्हता आपल्याकडे. आणि संध्याकाळी 4-5 नंतर आला तर तुम्हाला पाणीपुरी भेलपुरी असे 4 आयटम पण मिळतील. म्हणजे सर्व काही अवेलेबल आहे इकडे. हे काय ते विचारायचं आहे. आता हे काय ते तिला विचारायचं. हे काय आहे? हे उत्तराखंडचं स्पेशल आहे. उत्तराखंड ट्रिपला गेलेलो हां. तर त्यावेळेस तिथे कसं पचायला हेवी असतं थंडी असल्यामुळे. मग ते गूळ आणि ओव्याचं हे देतात जेवल्यानंतर खायला. ओके. ते 10 मिनिटाने पचल्याची ढेकर येते व्यवस्थित. आपल्याकडे सॉफ्ट खातात, त्यांच्याकडे हे खातात. मग तुम्ही पण आता हेच ठेवलंय का? हो, आता हे तुम्ही खाऊन बघा 10 मिनिटाने पुरेपूर तुमच्या जेवल्याचं ढेकर येणार. मग हे तुम्ही बनवलंय की तिकडे? नाही तिथून बनवतो आहे. हां. हे काय खाल्ल्यासारखं वाटतं माहिती आहे? ते आपण ते गोळ्या खायचं माहिती आहे? ते मेळा भरतो आणि त्याच्यात ते गोळ्या असतात त्या जिरा गोळी. हां. जिरा गोळी. कसलं लागतं ते पण तुला सांगितलं आणि थोडंसं द्या म्हणून. आणि ही पावडर आहे असं पावडर टाईप आहे. आणि आपल्याकडे बडीशेप पाहतो आपण जेवणानंतर. तिकडे हे खाल्लं जातं. त्यांनी एकदा इकडून तिकडून आणलं आणि त्यानंतर आता इथे स्वतःच बनवतं. म्हणजे तुम्हाला बडीशेप नाही मिळणार, तुम्हाला हे मिळणार जेवल्यानंतर. चव पण चांगली आहे याची पण. म्हणजे असं नाही की एकदम कडवट किंवा काय असेल. चव पण भारी आहे. हे काय होतं माहिती आहे? हे थोडंसं आम्ही नाही हे बघा इकडे हे असं बरं नाही. पण कुठे गेले की असं काय स्पेशल आयटम त्यांच्याकडनं मागून घेणे बघा चवीसाठी टेस्ट म्हणून. तर ठीक आहे, इकडे आला तर कधी तुम्ही नक्की इकडे या, व्हिजिट करा. म्हणजे तुम्ही स्वतः या इथे जेवा आणि मग आम्ही काय म्हणतो ते तुम्हाला कळेल. आणि मग तुम्ही पण दाद द्या जसे आम्ही देतोय. कारण तुम्हाला हा आपला अशोक भुवन हॉटेलचा आणि अचानकपणे आम्ही हा बनवलेला व्हिडिओ. म्हणजे असं काय प्लॅनिंगमध्ये नव्हतं. गल्लीमध्ये आलो, दिसलं, आम्ही आलो जेवायला आणि आम्हाला आवडला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्याच्या आधी तुम्ही कोणी इकडे जेवला असाल तर ते पण मला कमेंट करून सांगा. तर ठीक आहे मित्रांनो, त्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग असेच भेटू आपल्या पुढच्या खाऊच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.